आपल्या समाजामध्ये पिरियड पेन म्हणजे काय माहिती आहे, PCOS म्हणजे काय माहिती आहे, प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर फर्टिलिटी इश्यूज काय असू शकतात ह्याच्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती आहे. परंतु एंडोमेट्रियोसिस या आजाराविषयी खूप काही बोललं गेलेलं नाही आहे. गर्भाशयाच्या पिशवीला एक आतून अस्तर तयार होत असतं दर महिन्याला, ज्याला आम्ही एंडोमेट्रियम असं म्हणतो. तर हे एंडोमेट्रियम जेव्हा गर्भाशयाची पिशवी सोडून इतरत्र वाढायला लागतं त्यावेळेला आम्ही त्याला एंडोमेट्रियोसिस असं म्हणतो. सुरुवातीला ते गर्भाशयाच्या पिशवीच्या आजूबाजूला असतं आणि मग ते तिथून लांब लांब जायला लागतं. लंग्स आणि पोट याच्यामध्ये जो एक पडदा आहे ज्याला आपण डायफ्रॅम म्हणतो, त्या डायफ्रॅम पर्यंत पण जाऊ शकतं. पण जेव्हा ते शरीरामध्ये जातं, इट शुड ॲक्च्युअली बी अ डेड टिश्यू. तो वेगळा झाल्यावरती त्याला काही ब्लड सप्लाय नाही किंवा तो जिवंत राहू शकत नाही आणि ती थोडीशी जेनेटिकली प्रीडिस्पोज्ड आहे, म्हणजे ती थोडीशी अनुवंशिक आहे असं एक आता समोर यायला लागलंय. सो जशी प्रत्येक महिन्याला तुला पाळी येणार आहे तसं ते एंडोमेट्रियम त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे आणि काही मुलींमध्ये ते पुन्हा जिवंत होणार आहे. त्यांच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस हा आजार येणार आहे आणि तो मंथ ऑन मंथ वाढत जाणार आहे, त्याची सिव्हिअरिटी वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तू त्याचं निदान करशील तेवढा लवकर त्याच्यावरती उपचार सुरू होतील, तेवढे त्याच्यातनं उद्भवणारी कॉम्प्लिकेशन्स जी आहेत ती कॉम्प्लिकेशन्स कमी होतील.